मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आपल्यासोबत आहे। वैभवी, काय सांगशील? गेल्या कित्येक दिवसापासून जे आहे ते वडिलांना न्याय मिळावा म्हणून तो आंदोलन काढले, मोर्चात सहभागी झाली। आज जे आहे ते खन्नी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना जे आहे ते न्यायालयीन कोठडी सुनावली, मात्र मकोका लावण्यात आला आहे। जी तुमची मागणी होती? आमची प्रमुख मागणी ही आहे की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या हत्येत जे कोणी असतील या प्रत्येक आरोपीला ही फाशीची शिक्षा किंवा कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। मात्र कुठेतरी खन्नी प्रकरणातील आरोपीला मकोका लावला आहे, म्हणजे याचा अर्थ SIT असेल, CID असेल, बीड पोलीस व्यवस्थित तपास करतात असं वाटतं? आता म्हणजे ते तर त्यांच्या प्रकारे करतच असतील, पण आम्हाला हे वाटतं की जे आरोपी आहेत किंवा जी त्यांची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर व्हावी आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा। दुसरी गोष्ट म्हणजे SITने एक कोर्टाकडे अर्ज दिलाय की खन्नी हत्या प्रकरणात वाल्मिक करण्याचा ताबा आमच्याकडे देण्यात यावा। नाही, यावत नाही माहीत मला। काय सांगशील, ज्या पद्धतीनं तपास सुरू आहे, आज तुम्ही भेटायला जाणार आहेस का SITचे प्रमुख बसवराज तेली यांना? नाही, आज त्यांना भेटायला जाणार धनंजय देशमुख तुझी चाचा, तू नाही जाणार? नाही, मी तर नाही जात। निश्चितच आपण जर बघितलं तर ही होती वैभव, जिने आज वाल्मिक कराड यांना मकोका लावला, यावर प्रतिक्रिया दिली आणि माझ्या वडिलांना न्याय मिळावा आणि त्या आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी तिने केली आहे। कॅमेरा पर्सन विनोदसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।